नागपुरातील गोधनी परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी गोधनीचा वॉटर फिल्टर प्लांट आहे। या जलशुद्धीकरण प्लांटमधून क्लोरीन गॅस मोठ्या प्रमाणात लीक झाली। त्यानंतर हा संपूर्ण परिसर जो आहे तो खाली करण्यात आला। परिसरातील जवळपास 40 ते 50 नागरिकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि हाहाकार माजला होता। आपण बघू शकतो अजूनही NDRFचं पथक जे आहे ते ऑपरेशन या ठिकाणी राबवत आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। हाच तो प्लांट आहे आणि या बॅरिकेडच्या पुढे जाण्याचं कुठल्याही सिव्हिलियन्सला अलाउ नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। इथले स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहेत जे स्पॉटवर होते त्यावेळेसपासून। किती वाजताची घटना है, काय झालं? ये 12 सवा 12 के आसपास की घटना है और जैसे यहाँ पे यहाँ की गैस लीक हुई तो तुरंत यहाँ के सिटीज़न ने, जो हमारे मानकापुर पुलिस स्टेशन के PI साहब है हरीश सर, उनको कॉल किया, उनको बताया। उसके बाद में जो मानकापुर की पुलिस टीम है वो पूरी पुलिस टीम आई, साथ ही SDRF NDRF की टीम आई, NMC की आई, एम्बुलेंस आई और साथ ही आप देख रहे होंगे तो जो NDRF की टीम में कुछ नारी शक्ति जो मैम लोगों को शिफ्ट किया गया, यहाँ से कितना परिसर खाली किया गया? यहाँ से यहाँ के जो सिटीजन्स है लोकलाइट यहाँ पे रह रहे हैं, तो तुरंत यहाँ के जो मानकापुर पुलिस स्टेशन के पूरे ऑफिसर्स है वो पूरे ने यहाँ पे लोगों के घर के अंदर घुस के उनको पूरों को लेके आए, बाहर निकाला है। और जो नियरेस्ट यहाँ के हॉस्पिटल है वहाँ पे वो लोगों ने जाके उनको एडमिट कराया और कंटिन्यू मेरे फ्रेंड्स भी थे यहाँ पे, तो उनने भी देखी कि मानकापुर की पुलिस टीम वहाँ भी जाके उनसे विजिट कर रही थी और सबकी देख रही। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अजूनही मास्क घातलेले इथे सगळे पोलीसकर्मी आणि सगळे आहे। NDRFची संपूर्ण पथक या ठिकाणी तैनात आहेत आणि ऑपरेशन जे आहे ते अजूनही सुरू आहे। 12-12:30च्या सुमारास ही क्लोरीन गॅस जी आहे ती लीक झाली आणि त्यानंतर इथल्या लोकांना प्रचंड त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला। आपण बघू शकतो बघा अजूनही ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न या ठिकाणी NDRFच्या टीमकडनं सुरू आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाची टीमसुद्धा या ठिकाणी तैनात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।